नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की रजिस्टर्ड दस्त, जसं खरेदी खत, अग्रीमेंट टू सेल किंवा तुमचं विल आहे, हक्क सोडपत्र आहे, गिफ्ट डीड आहे, यापैकी कुठलंही रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी एखादा फेरफार पडला असेल तर रेव्हेन्यू कोर्टामध्ये अशा फेरफारला चॅलेंज करावं का, रेव्हेन्यू कोर्टाचा हक्क आहे का, त्या संदर्भाने कायदा काय म्हणतो, तरतूद काय म्हणते आणि एक जजमेंट आपण बघूया। तर मित्रो, रेव्हेन्यू कोर्टामध्ये मी खोऱ्यानी केसेस पाहिली आहेत की ज्याच्यामध्ये वकील आणि फक्त वकिलाच्या चुकीमुळे, हे परत एकदा लक्षात ठेवा, वकिलाचं अज्ञान आणि चुकीमुळे असे फेरफार रेव्हेन्यू कोर्टात आव्हानी केल्या जातात जे फेरफार रजिस्टर्ड डॉक्युमेंटच्या आधारे फेरफार नोंद घातलेली आहे आणि मग त्याचा अंमल 7/12 दिलेला आहे। वकील काय चूक करतात, फेरफार आहे ना, मग फेरफारला आपण कुठे चॅलेंज करायचा, रेव्हेन्यू कोर्टात, आणि फेरफारला रेव्हेन्यू कोर्टात चॅलेंज करतात। पण त्या फेरफारच्या मागे काय आहे हे बघत नाही। त्या फेरफारच्या मागे आता जे मी तुम्हाला सांगितलं, सेल डीड आहे, विल आहे, हक्क सोडपत्र आहे, गिफ्ट डीड आहे, बक्षीसपत्र आहे किंवा एखादा DAP आहे, यापैकी कुठलाही नोंदणीकृत दस्त असेल आणि त्यामुळे जर तो फेरफार आला असेल तर तुम्ही या फेरफारला रेव्हेन्यू कोर्टात चॅलेंज करता आणि रेव्हेन्यू कोर्ट तुमचे 2-3 वर्ष खाऊन घेतं आणि मग ऑर्डर देते। काय म्हणतं की अमुक फेरफार हा नोंदणीकृत दस्ताने आल्यामुळे आम्ही दस्त रद्द करू शकत नाही, सबब तुम्ही सिव्हिल कोर्टात जाऊन तो दस्त नोंद करून घ्यावा, आमचा ज्युरिडिक्शन नाही, अधिकार क्षेत्र नाही, अशा पद्धतीचं तुम्हाला आदेश येतं। कुठून येतं ऑर्डर होता, रेव्हेन्यू कोर्टात ही ऑर्डर होते आणि तुमचे पैसेही जातात, वेळही जातो आणि जेव्हा तुम्ही सिव्हिल कोर्टात जाता तो दस्त नोंद रद्द करायला, तेव्हा लिमिटेशनची बाधा येते आणि तुमचा सिव्हिल सूट पण रद्द होतो किंवा डिसमिस होतो। हे सगळं कशामुळे होतं की तुमच्या वकिलांना हे माहीत नाही की एखादा नोंदणीकृत दस्त असेल तर त्याला किंवा त्या अनुषंगाने आलेल्या फेरफारला सिव्हिल कोर्टातच चॅलेंज करायचं असतं, त्याला रेव्हेन्यू कोर्टात चॅलेंज करायचं नाही। याचं नॉलेज नसल्यामुळे हा सगळा घोळ होतो। तर मूलभूत तरतूद काय आहे की एखादा नोंदणीकृत दस्त असेल, कुठला, आता जे मी तुम्हाला सांगितलं त्यापैकी कुठलाही दस्त असेल, त्या अनुषंगाने जर फेरफार पडला असेल तर या फेरफारला तुम्ही कधीही रेव्हेन्यू कोर्टात चॅलेंज करायचं नाही। तुमचा वकील जर रेव्हेन्यू कोर्टात चॅलेंज करत असेल तर हे चुकीचं आहे। रेव्हेन्यू कोर्टाला नोंदणीकृत दस्त आणि त्या अनुषंगाने झालेले फेरफार आणि इतर नोंदी रद्द करण्याचा हक्क, अधिकार नाही। त्यामुळे याला कुठे चॅलेंज करायचं, अशा पद्धतीचं कुठलंही दस्त झालं असेल त्या अनुषंगाने जरी फेरफार झाला असेल तरी त्याला रेव्हेन्यू कोर्टात चॅलेंज न करता सिव्हिल कोर्टात चॅलेंज करायचा आणि तिथे तो जो कुठला नोंदणीकृत दस्त आहे, हक्क सोडपत्र असेल, विल असेल, गिफ्ट डीड असेल, सेल डीड असेल, जो काही दस्त असेल त्याला तुम्ही सिव्हिल कोर्टात रद्द करून मागायचं आणि ते रद्द झालं की ऑटोमॅटिकच संबंधित फेरफार रद्द होतो, अशी तरतूद आहे। एका वाक्यात काय, रेव्हेन्यू कोर्टाला रजिस्टर्ड डॉक्युमेंट, नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचा किंवा त्या अनुषंगाने झालेले दस्त रद्द करण्याचा अधिकार नाही, पॉवर नाही, तसं त्यांना ज्युरिस्डिक्शन नाही, अशी कायदेशीर तरतूद आहे। बरं, आत्ता हे जी मी तुम्हाला सांगतोय या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। आता तुमच्या स्क्रीनवर जो जजमेंट दिसतोय त्या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने स्पष्टपणे लिहिलं आहे की कुठलंही नोंदणीकृत दस्त असेल किंवा त्या अनुषंगाने झालेला काही फेरफार किंवा इतर काही नोंदी असतील तर त्या रद्द करण्याचा हक्क रेव्हेन्यू कोर्टाला नाही। परत एकदा ऐका, नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचा रेव्हेन्यू कोर्टाला हक्क नाही, असं ऑनरेबल कोर्टाने या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्या केसमध्ये असं काही झालं असेल, एखादं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे आणि त्या अनुषंगाने जर फेरफार पडला असेल, 7/12 अंमल आलेला असेल, तर या केसला तुम्ही रेव्हेन्यू कोर्टात चॅलेंज करू नका, याला तुम्ही सिव्हिल कोर्टात चॅलेंज करा आणि त्यासाठी तुमचं वकील जर ऐकत नसेल तर हे जे तुम्हाला आता मी जजमेंट सांगितलं ते जजमेंट तुम्ही त्याला दाखवा आणि मग योग्य त्या फोरमच्या पुढे तुम्ही रजिस्टर्ड डॉक्युमेंट रद्द करून घेण्यासाठी सिव्हिल सूट दाखल करा। तर मित्रो, ही होती माहिती की रेव्हेन्यू कोर्टाला नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचे अधिकार नाही, त्या अनुषंगाने कायदेशीर तरतूद आणि एक जजमेंट।
तुमच्यासाठी असं मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.